हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण MST CETचा क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आपण सॉलिड स्टेट हे युनिट आधीच्या लेक्चरपर्यंत आपण कंप्लीट केलं. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत केमिकल थर्मोडायनामिक्स. याचं हे पहिलं लेक्चर आहे. मग आता केमिकल थर्मोडायनामिक्स विषयी थोडंफार तुम्हाला आता माहिती असेल, कारण आपण क्रॅश कोर्स बघत आहोत. म्हणजे तुम्ही 12ची एक्झाम दिलेली आहे आणि तुम्हाला थोडंफार केमिकल थर्मोडायनामिक्स विषयी माहिती आहे. मग आता आपण त्याचा वापर करून हे MCQ सॉल्व करण्याचा प्रयत्न करू आणि MCQ सॉल्व करता वेळेस ज्या काही बेसिक गोष्टी आहेत चॅप्टरच्या त्या पण मी तुमच्या क्लिअर करून देतो. चला बघा आता. तर पहिला MCQ काय म्हणत आहे आपल्याला, सिलेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू थर्मोडायनामिक्स. म्हणजे आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. इनकरेक्ट या शब्दावर ध्यान द्या. आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट पाहिजे कोणाविषयी, थर्मोडायनामिक्स विषयी. तर काय म्हणते बघा, इट डील्स विथ इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टीम. तुम्हाला माहीत पाहिजे थर्मोडायनामिक्स जे आहे ते इनिशियल आणि फायनल स्टेट विषयी सांगते सिस्टीमच्या. त्याच्यानंतर इट गिव्ज इन्फॉर्मेशन रिगार्डिंग रेट ॲट विच फिजिकल अँड केमिकल प्रोसेस ऑकर. म्हणजे ज्या फिजिकल किंवा केमिकल प्रोसेस आहेत त्याच्या रेटविषयी सांगते. रेट म्हणजे स्पीडविषयी. तर आपल्याला माहीत आहे केमिकल थर्मोडायनामिक्स स्पीडविषयी सांगत नाही. जे स्पीडविषयी आहे ते काय सांगत असते, तर केमिकल कायनेटिक्स सांगते. असं तुम्ही चॅप्टर शिकलेले आहात. त्यानंतर इट डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. आणि जो थर्मोडायनामिक्स आहे तो आपल्याला सिस्टीमच्या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज विषयी सांगते. हे पण करेक्ट आहे. त्यानंतर आपल्याला आणखी दिलेलं आहे की इट डज नॉट टेल अबाउट मेकॅनिझम. हे पण करेक्ट आहे. आपल्याला माहिती आहे रिॲक्शनच्या मेकॅनिझम विषयी पण थर्मोडायनामिक्स सांगत नाही, मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी विषयी पण सांगत नाही. हे इनिशियल आणि फायनल स्टेट विषयी सांगते सिस्टीमच्या. हे त्याच्यासोबत यानं सांगितलं होतं की इट गिव्ज इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द रेट. मग रेटविषयी इन्फॉर्मेशन देते का तर नाही. तर हे स्टेटमेंट काय इनकरेक्ट आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन होणार सेकंड. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, तर स्पेसिफिक पोर्शन ऑफ द युनिवर्स चोजन टू स्टडी थर्मोडायनामिक प्रॉपर्टी इज नोन ॲज. म्हणजे युनिवर्सचा आपण एक पोर्शन चूज केला ज्याचा आपण काय करणार आहोत, थर्मोडायनामिक स्टडी. आणि ज्याचा आपण थर्मोडायनामिक स्टडी करतो त्याला आपण काय म्हणत असतो, सिस्टीम. द पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी त्याला म्हणतो आपण सिस्टीम. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग कॅन टेक्स प्लेस थ्रू. म्हणजे समजा हे तुमची एखादी सिस्टीम आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे आहे त्याला म्हणतो आपण सराउंडिंग. तर याच्यामध्ये जे मॅटरची एक्सचेंज होत असते, मॅटर किंवा एनर्जी एक्सचेंज होते, ते कशामधून होते तर ते तुम्हाला माहिती आहे कशामधून होत असते, बाउंड्रीमधून होत असते. तर बाउंड्रीमधून मॅटरची एक्सचेंज होत असते कशामध्ये, सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये. म्हणजे ऑप्शन झाला हा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. पुढे काय दिलं तुम्हाला, अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स द युनिवर्स इज डिफाईन ॲज. युनिवर्स कशाला म्हणतो आपण, तर युनिवर्समध्ये दोन पार्ट असतात, एक सिस्टीम असते आणि एक सराउंडिंग असते. आणि या दोघांचं मिळून काय बनते, युनिवर्स. दोघांचं मिळून म्हणजे दोघांची ॲडिशन करावी लागेल. म्हणजे सिस्टीम प्लस सराउंडिंग म्हणजे काय असते, युनिवर्स. म्हणजे 4th नंबरचा ऑप्शन येणार. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे आपल्याला, अ सिस्टीम दॅट कॅन एक्सचेंज बोथ मॅटर अँड एनर्जी विथ सराउंडिंग. म्हणजे अशी सिस्टीम जे काय एक्सचेंज करते मॅटर आणि एनर्जी दोन्ही पण. तर याचं एक्झाम्पल आहे आपल्याजवळ हॉट टी इन अ ओपन कप. बरोबर, हॉट टी इन अ ओपन कप. जर तुम्ही ओपन कपमध्ये हॉट टी घेतली तर काय दिसेल तुम्हाला बघा, हे याच्या आतमध्ये टी आहे समजा. तर हे टीचे व्हेपर्स तयार होतील, मग व्हेपर्स बाहेर जातील. व्हेपर्स म्हणजे काय झालं, मॅटर. म्हणजे मॅटर एक्सचेंज केलं. त्याच्यासोबतच हे टी थंड पण होणार, म्हणजे याच्यामधून एनर्जी पण बाहेर जाणार. बरोबर, एनर्जीची पण एक्सचेंज होणार. आणि हे जे सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जी दोघांची पण एक्सचेंज होते त्या सिस्टीमला काय म्हणत असतो आपण, ओपन सिस्टीम म्हणत असतो, ज्याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जी दोघांची पण एक्सचेंज होते. पुढचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट फॉर ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीमसाठी इनकरेक्ट स्टेटमेंट पाहिजे. हॉट टी इन अ ओपन कप, तर हे करेक्ट स्टेटमेंट आहे ओपन सिस्टीमचं. हॉट टी इन अ थर्मॉस फ्लास्क, तर हे रॉंग आहे. कारण थर्मॉस फ्लास्कमध्ये जर तुम्ही हॉट टी ठेवली, गरम चहा ठेवला, तर ते सिस्टीम कोणती असते, आयसोलेटेड सिस्टीम असते. आणि यांना आपल्याला कोणती सांगितली, ओपन सिस्टीम सांगितली. म्हणजे हे इनकरेक्ट आहे. रिॲक्शन कॅरीड आउट इन अ टेस्ट ट्यूब. आता टेस्ट ट्यूबमध्ये जर तुम्ही रिॲक्शन करत असाल तर टेस्ट ट्यूब पण काय असते, रिकामी असते, ओपन असते. त्याच्यानंतर प्लांट इज अ ओपन सिस्टीम. तर प्लांट जे आहे ते पण काय आहे, ओपन सिस्टीम आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. बरोबर, प्लांट जे आहे ते पण काय आहे, ओपन सिस्टीम आहे. ॲनिमल पण काय आहेत, ओपन सिस्टीम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होत असते, मॅटरची एक्सचेंज होत असते कोणासोबत, सराउंडिंगसोबत. तर प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, ह्युमन असेल, तर ह्या सर्व ओपन सिस्टीम आहेत. तर इथं जो ऑप्शन आहे तुमचा तो आहे हॉट टी इन अ थर्मॉस फ्लास्क. पुढचं
पुढे काय दिलेलं आहे बघा, सिलेक्ट द करेक्ट स्टेट एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीमचा करेक्ट एक्झाम्पल सांगायचं आहे तुम्हाला. आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय ते पहा, हॉट टी कप कवर्ड विथ सॉकर. म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, हा कप आहे तुमच्याजवळ, या कपच्या आतमध्ये समजा तुम्ही टी घेतलेला आहे आणि याच्यावरती तुम्ही सॉकर ठेवलेलं आहे, सॉसर म्हणा, याला आपण मराठीमध्ये बशी म्हणतो आहे ना, असं जर ठेवलं तर हे सिस्टीम कशी झाली, क्लोज झाली. आपल्याला काय सांगितलं त्यांना, आयसोलेटेड पाहिजे, तर हॉट टी इन अ थर्मॉस, हे करेक्ट आहे बरोबर. जर थर्मॉसमध्ये तुम्ही हॉट टी ठेवली तर याचा अर्थ थर्मॉस हा असा राहते आणि तो क्लोज पण असते आणि इन्सुलेटेड पण असते. म्हणजे त्याच्यामध्ये काय होत नाही, जे एनर्जी आहे आणि मॅटर आहे त्याची एक्सचेंज होत नाही. म्हणजे इथं आपल्याला विचारलं काय होतं त्यानं, करेक्ट स्टेटमेंट. तो आयसोलेटेड सिस्टीमसाठी काय, हॉट टी इन अ थर्मॉस फ्लास्क. ओपन कप पण नाही आहे आणि ह्युमन बिईंग हे काय, ओपन सिस्टीम आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, चूज सिस्टीम इज अ सिस्टीम विच कॅन, क्लोज सिस्टीम म्हटलं त्यानं. क्लोज सिस्टीम इज अ सिस्टीम. आता क्लोज सिस्टीम कशी असते बघा, समजा तुम्ही कप घेतला, या कपच्या आतमध्ये टी घेतली, हॉट टी आहे आणि त्याच्यावरती सॉसर ठेवलं, म्हणजे काय, एक बशी ठेवली समजा, तर हे ओपन सिस्टीम आहे. तर बघा याच्यामधलं मॅटर बाहेर जाऊ शकते का, तर हे क्लोज आहे. म्हणजे इथं मॅटरची एक्सचेंज होत नाही बरोबर. आणि हे याच्यामधून एनर्जी बाहेर जाऊ शकते, ह्या चहा थंड होऊ शकते. म्हणजे इथं एनर्जी काय होते, एक्सचेंज होते, पण मॅटर एक्सचेंज होत नाही. म्हणजे आता क्लोज सिस्टीमसाठी काय सांगणार तुम्ही, एक्सचेंज ओनली एनर्जी अँड नॉट मॅटर, बरोबर आहे. नॉट मॅटर एक्सचेंज करत नाही पण एनर्जी काय करते, एक्सचेंज करते. म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. एक्सचेंज एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर, तर हे रॉंग आहे. एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज करत नाही. एक्सचेंजेस ओनली नॉट एनर्जी, मॅटर एक्सचेंज करते म्हणते, करते का, तर नाही करत, हे पण रॉंग आहे. हे पण रॉंग आहे. नॉट एक्सचेंज एनर्जी अँड मॅटर विथ सराउंडिंग, दोन्ही पण एक्सचेंज करत नाही, हे पण रॉंग आहे बरोबर. कारण दोन्ही पण एक्सचेंज कशामध्ये होत नाही, आयसोलेटेड सिस्टीममध्ये. तर क्लोज सिस्टीम आहे म्हणजे जे एनर्जी एक्सचेंज करते पण मॅटर एक्सचेंज करत नाही. म्हणजे पहिला ऑप्शन झाला. पुढचा क्वेश्चन बघा, पुढच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आपल्याला, सिलेक्ट द इनकरेक्ट एक्झाम्पल ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं तुम्हाला इनकरेक्ट एक्झाम्पल पाहिजे. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशाला म्हणतो आपण, ज्या कोणावर डिपेंड असतात, अमाऊंट ऑफ मॅटरवरती ज्या डिपेंड असतात किंवा क्वांटिटी ऑफ मॅटरवर, त्यांना आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. मग आपल्याला हे एक्झाम्पल लर्न पाहिजेत. तर हीट कॅपॅसिटी हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. कोणतीही एनर्जी असो ते पण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. व्हॉल्यूम पण काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. पण जे व्हिस्कॉसिटी आहे ते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे हे ॲन्सर तुमचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी नाही आहे, म्हणजे हे इनकरेक्ट आहे. आपल्याला काय विचारलं त्याने, इनकरेक्ट एक्झाम्पल, तर तुमचा ऑप्शन होणार डी. तर हे एक्झाम्पल तुम्हाला लर्न करावे लागतील. तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ज्या अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड असतात आणि व्हिस्कॉसिटी हे अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड नसते. प्रत्येक सबस्टन्सची व्हिस्कॉसिटी काय वेगवेगळी आहे. म्हणजे मॅटर किती असो त्याची व्हिस्कॉसिटी बदलत नाही. नंतर पुढचा क्वेश्चन बघा, प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम हुज मॅग्नेट्यूड डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. म्हणजे सिस्टीमची प्रॉपर्टी ज्याची व्हॅल्यू, मॅग्नेट्यूड म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. आणि अमाऊंटवर जर डिपेंड असेल तर आपण त्याला काय म्हणतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सध्या सांगितलं मी तुम्हाला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट इनकरेक्ट एक्झाम्पल ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, ज्या डू नॉट डिपेंड अपॉन, डू नॉट डिपेंड, कोणावर डिपेंड नसतात ह्या, डू नॉट डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ मॅटर. कोणावरती डिपेंड नाही आहेत, अमाऊंट ऑफ मॅटर, मॅटरच्या अमाऊंटवरती डिपेंड नसतात, त्यांना आपण इंटेन्सिव्ह म्हणतो. मग याचं आपण सांगा, तर काय काय आहे आपल्याजवळ, तर एक आहे, तर इनकरेक्ट पाहिजे आपल्याला आहे ना. म्हणजे आपल्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ज्या आहे त्याचं एक्झाम्पल, इनकरेक्ट एक्झाम्पल कोणतं आहे, तर व्हिस्कॉसिटी हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. सरफेस टेन्शन हे पण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, जे अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड नसते. पण जे हीट कॅपॅसिटी आहे ते अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन होणार हीट कॅपॅसिटी. हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी नाही आहे. हीट कॅपॅसिटी कोणती प्रॉपर्टी आहे, तर हीट कॅपॅसिटी हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यामुळे इनकरेक्ट तुम्हाला विचारलं होतं, म्हणजे कोणतं झालं, हीट कॅपॅसिटी. पुढचा क्वेश्चन बघा, पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला, द एक्झाम्पल ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं एक्झाम्पल विचारलं. तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं बॉइलिंग पॉईंट बघा, तर बॉइलिंग पॉईंट हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे बरोबर. डेन्सिटी पण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, व्हिस्कॉसिटी पण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे बरोबर. जसं वॉटर आहे, तर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, आपण असं म्हणतो 100 डिग्री सेल्सिअस. मग आता 100 डिग्री सेल्सिअस आहे, वॉटर तुम्ही एवढ्या याच्यात घेतलेलं असो की वॉटर तुम्ही एवढ्या कंटेनरमध्ये घेतलेलं असो, अमाऊंट जास्त असो की कमी असो, वॉटर जे बॉईल होणार आहे ते 100 डिग्री सेल्सिअसवरतीच होणार आहे.
जसं वॉटरची डेन्सिटी 1000 kg/m³, हे वॉटरची डेन्सिटी असते. मग जर वॉटर तुम्ही छोट्याशा भांड्यामध्ये घेतलं किंवा वॉटर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये खूप सारं घेतलं तरी त्याची डेन्सिटी किती असणार आहे, 1000च असणार आहे. तसंच कोणाचं, व्हिस्कॉसिटीचं. म्हणजे ह्या ज्या 3 आहेत, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, व्हिस्कॉसिटी, ह्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी नाही आहेत. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे, एन्थाल्पी. तर तुम्हाला एक्झाम्पल प्रिपेअर करायचे आहे त्याचे. पुढचा क्वेश्चन बघा, द रेशो ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज इक्वल टू. जर तुम्ही 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो घेतला तर तो ध्यानात घ्या, तो नेहमी काय असते, इंटेन्सिव्ह असते. कसं ते सांगतो तुम्हाला बघा. तर समजा तुमच्याकडे मास आहे, मास कोणती प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह. दुसरं व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम कोणती प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह. आणि मास अपॉन व्हॉल्यूम काय असते, डेन्सिटी. आणि डेन्सिटी कोणती प्रॉपर्टी आहे, तर डेन्सिटी इंटेन्सिव्ह आहे, पण मास कोणती होती, एक्सटेन्सिव्ह. त्यानंतर व्हॉल्यूम कोणती आहे, एक्सटेन्सिव्ह. म्हणजे 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा जर रेशो घेतला तर तो काय येते, इंटेन्सिव्ह येते. मग आपल्याला तेच विचारलं त्यानं, एक्सटेन्सिव्ह टू रेशो ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज इक्वल टू इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, म्हणजे 3rd नंबरचा ऑप्शन. पुढे क्वेश्चन बघा, पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला, इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस फॉलोइंग सिस्टीम इज नॉट परफेक्टली पॉसिबल. कोणती सिस्टीम परफेक्टली पॉसिबल नाही आहे, तर परफेक्टली पॉसिबल तर ओपन सिस्टीम परफेक्टली पॉसिबल आहे, क्लोज सिस्टीम पण आहे, पण आयसोलेटेड सिस्टीम परफेक्टली पॉसिबल नाही आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही आयसोलेटेड सिस्टीम परफेक्टली बनवू शकत नाही. जसं थर्मॉस आहे, तर थर्मॉस हे आयसोलेटेड सिस्टीमचं काम करते. पण तुम्हाला माहीत आहे थर्मॉसचं काय काम असलं पाहिजे, चहाला हॉट ठेवणं. पण असं होते का ॲक्च्युअली, जर तुम्ही काही वेळानं जर बघितलं थर्मॉसमधला जो चहा आहे तो चहा काय होते, थंड होते, कूल होते. बरोबर, म्हणजे तो परफेक्टली पॉसिबल आहे का, गरम राहणं पॉसिबल नाही आहे. म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम हे झालं तुमचं ऑप्शन. पुढचा क्वेश्चन बघा, थर्मोडायनामिक्स इज बेस ऑन. थर्मोडायनामिक कशावर बेस आहे, तर मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम. मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीवरती असते का, नाही. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम, नाही. पाथ फॉलोड बाय सिस्टीम, नाही. तर थर्मोडायनामिक्स ह्या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीविषयी सांगते. कोणत्या प्रॉपर्टी आहेत, मॅक्रो हा शब्द ध्यानात ठेवा. मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीविषयी कोण सांगते आपल्याला, थर्मोडायनामिक्स सांगते. हे सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर आता 15 MCQ झाले. परत बघू आपण पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, which is included in equilibrium, which is included in thermodynamic equilibrium from the following. म्हणजे खालीलपैकी कोणतं तुम्ही थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये इन्क्लूड करू शकता. तर एक आहे प्रेशर इक्विलिब्रियम. प्रेशर इक्विलिब्रियम म्हणजेच असते मेकॅनिकल इक्विलिब्रियम, हे तुम्हाला माहीत पाहिजे. केमिकल इक्विलिब्रियम आहे, थर्मल इक्विलिब्रियम आहे. तर हे जे प्रेशर इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम या सर्वांना मिळून काय तयार होते, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. कारण हे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचे टाईप्स आहेत. म्हणजे तुमचा ऑप्शन काय होणार, ऑल ऑफ दिस. तर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम हे 3 टाईपचं असते, प्रेशर इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे वरीलपैकी सर्व आहेत, म्हणजे काय म्हणणार आपण, ऑल ऑफ दिस. ऑप्शन चौथा येणार. पुढचा क्वेश्चन बघा, पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, ॲन आयडियाबॅटिक एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस ऑलवेज हॅज. बघा काय म्हटलं त्यानं, आयडियाबॅटिक एक्सपान्शन आहे. कोणतं एक्सपान्शन आहे, आयडियाबॅटिक. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जर आयडियाबॅटिक आहे तर आयडियाबॅटिक प्रोसेस आहे. आणि आयडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय असते, नो हीट ट्रान्सफर. आयडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होत नाही त्याला आपण आयडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. म्हणजे या प्रोसेससाठी क्यूची व्हॅल्यू किती असते, 0 असते. म्हणजे तुमचा ऑप्शन झाला सेकंड. आयडियाबॅटिक प्रोसेससाठी क्यू काय असतो, 0 असतो. पुढचा क्वेश्चन बघा, विच इज आयडियल गॅस व्हेन आयडियल गॅस इज कॉम्प्रेस आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. तुम्ही गॅसला कॉम्प्रेस केलं कसं, आयसोथर्मली रिव्हर्सिबली. फायनल टेम्परेचर काय होणार बघा. जर इथं आयसोथर्मली शब्द आहे तर तुमच्या डोक्यात यायला पाहिजे आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. मग टेम्परेचर जर कॉन्स्टंट आहे तर फायनल टेम्परेचर काय असेल, द सेम ॲज इनिशियल टेम्परेचर. म्हणजे कॉन्स्टंट असेल. जे फायनल टेम्परेचर आहे तेच काय असेल, इनिशियल टेम्परेचर असेल. कारण प्रोसेस कशी आहे, आयसोथर्मल आहे, ज्याच्यामध्ये टेम्परेचर काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणजे तुमचा 3rd नंबरचा ऑप्शन झाला. पुढचा क्वेश्चन पहा, पुढे काय म्हणत आहे आपल्याला, अ प्रोसेस इन विच व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते त्या प्रोसेसला काय म्हणत असतो आपण, आयसोकोरिक प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते ते कोणती आहे, आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे ऑप्शन ए होणार. तुम्हाला माहीत पाहिजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणारी प्रोसेस कोणती असते, आयसोकोरिक असते. पुढचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन बट वर्क. बघा क्वेश्चन मला वाटते पूर्ण प्रिंट नाही झालेला. काय म्हणत आहे पहा, आधी खालचे ऑप्शन पाहून घेऊ. वर्क इज स्टेट फंक्शन आहे का, तुम्हाला माहीत आहे वर्क हे पाथ फंक्शन आहे. म्हणजे हा ऑप्शन इनकरेक्ट आहे. इंटरनल एनर्जी अँड वर्क डन स्टेट फंक्शन, वर्क डन स्टेट फंक्शन आहे का, तर हे पण रॉंग आहे.
मग इथं आहे नायदर इंटरनल एनर्जी नॉर वर्क इज अ स्टेट फंक्शन. तर वर्क पण स्टेट फंक्शन नाही आहे म्हणते, हे बरोबर आहे, पण इंटरनल एनर्जी पण स्टेट फंक्शन नाही म्हणते. तर आपल्याला माहित आहे इंटरनल एनर्जी काय आहे, स्टेट फंक्शन आहे, बरोबर. म्हणजे हे यानं चुकीचं सांगितलं, म्हणजे हे पण नाही आहे. मग इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन बट नॉट वर्क, बरोबर आहे. तर बघा इंटरनल एनर्जी काय आहे, स्टेट फंक्शन आहे बट नॉट वर्क, पण वर्क स्टेट फंक्शन नाही आहे. वर्क काय आहे, पाथ फंक्शन आहे. मग हे आपल्याला असं दिलेलं आहे. मग हे खालचे 3 स्टेटमेंट करेक्ट आहेत, म्हणजे वरचं स्टेटमेंट राईट आहे, बरोबर सांगितलं त्यानं. इंटरनल एनर्जी नॉट स्टेट फंक्शन, काय म्हटलं त्यानं, इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन बट नॉट वर्क, म्हणजे इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे पण वर्क नाही आहे, म्हणजे पहिला ऑप्शन झाला. पुढचा क्वेश्चन बघा. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय म्हणत आहे, इफ द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द कोर्स ऑफ चेंज द चेंज इज. जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर कोणती प्रोसेस असते, आयसोथर्मल प्रोसेस, सेकंड होणार ऑप्शन. अरे टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर त्या प्रोसेसला कोणती प्रोसेस म्हणतो आपण, आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो, बरोबर. मग पुढे बघा काय म्हणत आहे, फॉर ॲन आयसोलेटेड सिस्टीम, कोणती सिस्टीम दिली रे, आयसोलेटेड. मग फॉलोइंग प्रोसेस इज कन्सिडर. जर आयसोलेटेड सिस्टीम असेल तर तुमच्या ध्यानामध्ये आलं पाहिजे आयसोलेटेड सिस्टीम आहे म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल थर्मॉस आहे. मग आपल्याला माहिती आहे याच्यामधून हीट बाहेर जात नाही, आपण सांगितलं होतं हीटची एक्सचेंज होत नाही, आणि हीटची एक्सचेंज होत नाही ते कोणती प्रोसेस असते, ॲडियाबॅटिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये नो हीट ट्रान्सफर आहे ना, ज्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होत नाही ते कोणती असते, ॲडियाबॅटिक प्रोसेस. पुढचं बघा काय दिलं आपल्याला, द फॉलोइंग इज नॉट अ स्टेट फंक्शन, म्हणजे खालीलपैकी कोणतं स्टेट फंक्शन नाही आहे. तर एन्थाल्पी हे स्टेट फंक्शन आहे, एंट्रोपी हे पण स्टेट फंक्शन आहे, गिब्स एनर्जी पण स्टेट फंक्शन आहे, पण वर्क कोणतं फंक्शन आहे, तर वर्कला आपण पाथ फंक्शन म्हणतो. अजून पाथ फंक्शन कोणतं आहे तर हीट. तर हे लक्षात ठेवा, हीट आणि वर्क हे दोनच फक्त पाथ फंक्शन आहे, बाकी तुम्हाला काहीही दिलं तर ते काय स्टेट फंक्शन आहे. मग इथं ऑप्शन कोणता होणार तुमचा, थर्ड नंबरचा. तर आपल्याला स्टेट फंक्शन पाहिजेत नाही, तर वर्क कोणतं फंक्शन आहे, पाथ फंक्शन आहे. पुढचा क्वेश्चन बघा, व्हेन देअर इज नो चेंज इन केमिकल कंपोजिशन ऑफ सिस्टीम. तर सिस्टीमचं केमिकल कंपोजिशन बदलत नाही आहे, द इक्विलिब्रियम सो अटेन इज टर्म ॲज. तर इक्विलिब्रियम कोणता आहे, जर केमिकल कंपोजिशन चेंज होत नसेल तर याचा अर्थ ते केमिकल इक्विलिब्रियम आहे. कारण इक्विलिब्रियममध्ये काय असते, जो चेंज आहे म्हणजे टाईमसोबत चेंज होत नसेल तर आपण त्याला इक्विलिब्रियम म्हणतो. तर केमिकल इक्विलिब्रियममध्ये केमिकल कंपोजिशन चेंज होत नसते, म्हणजे सेकंड ऑप्शन होणार. पुढे बघा, त्याच्यासोबत बघा, थर्मल इक्विलिब्रियममध्ये टेम्परेचर चेंज होत नाही, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये प्रेशर चेंज होत नाही, बरोबर. मग आपलं केमिकल कंपोजिशन चेंज होत आहे म्हणजे काय आहे, केमिकल इक्विलिब्रियम आहे. पुढचा क्वेश्चन पहा, पुढे काय दिलं आपल्याला, अ प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन करंट स्टेट ऑफ सिस्टीम. प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे, स्टेट ऑफ सिस्टीम, अँड इज इंडिपेंडंट ऑफ पाथ फंक्शन किंवा पाथ फॉलोड बाय सिस्टीम. मग काय सांगितलं त्यानं की सिस्टीमची अशी प्रॉपर्टी जे कोणावर डिपेंड आहे, स्टेट ऑफ अ सिस्टीमवर, पाथवर डिपेंड नाही आहे. आणि जे पाथवर डिपेंड नसते, स्टेटवर डिपेंड असते, त्याला आपण काय म्हणत असतो, स्टेट फंक्शन, जे स्टेटवरती डिपेंड असते. मग ऑप्शन झाला थर्ड नंबरचा, स्टेट फंक्शन म्हणतो आपण त्याला. पुढचा क्वेश्चन बघा, व्हेन द स्टेट फंक्शन ऑफ द सिस्टीम डू नॉट चेंज विथ टाईम. काय सांगितलं त्यानं, जे स्टेट फंक्शन आहे ते टाईमनुसार चेंज होत नाही आहे, देन द सिस्टीम इज सेट टू बी इन. तर तुम्हाला माहीत पाहिजे, जर स्टेट फंक्शन टाईमनुसार चेंज होत नसले तर आपण त्याला काय म्हणतो, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. कारण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये प्रेशर, टेम्परेचर आहे ना, केमिकल कंपोजिशन किंवा व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, हे सर्व स्टेट फंक्शन आहेत. तर हे चेंज होत नाही आहेत. मग होत नाही आहेत म्हणजे कोणतं इक्विलिब्रियम आहे ते, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. कारण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये ह्या गोष्टी चेंज होत नसतात. पुढे बघा, पुढे आहे मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंगमध्ये काय दिलं तुम्हाला, आयडियाबॅटिक प्रोसेस. मग आता आयडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे ए आहे. मग एसाठी काय येणार या साईडला, तर या साईडला तुम्हाला आर ऑप्शनमध्ये Q0 दिसत आहे. तर आयडियाबॅटिक प्रोसेससाठी काय असते, क्यूची व्हॅल्यू 0 असते, म्हणजे क्यूची व्हॅल्यू 0 असते, म्हणजे तुमचा ऑप्शन कोणता झाला, एसाठी आर. त्यानंतर बीमध्ये आहे आयसोकोरिक प्रोसेस. मग आयसोकोरिक प्रोसेससाठी व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते, आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे डेल्टा व्ही 0, म्हणजे बीसाठी काय झालं, एस. त्यानंतर आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट, आणि इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा यू 0, म्हणजे सीसाठी काय ऑप्शन आहे, पी आहे. त्यानंतर आयसोबेरिक प्रोसेस म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट, आणि प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा पी 0, म्हणजे डीसाठी कोणता ऑप्शन आहे, तर डीसाठी आपल्याजवळ आहे बी नंबरचा ऑप्शन. बी नाही, कोणता आहे त्याचं नाव, तर क्यू नंबरचा ऑप्शन, बरोबर. म्हणजे असा ऑप्शन खाली बघा कोणता आहे,
ए साठी आर, तर ए साठी आर असणारे 3 आहेत. त्यानंतर बी साठी एस, तर बी साठी एस असणारं हे एकच आहे, म्हणजे ऑप्शन कोणता झाला, डी नंबरचा शेवटचा ऑप्शन. सी साठी पी पाहिजे बघा आहे, आणि डी साठी क्यू, हे पा डी साठी क्यू, म्हणजे हा शेवटचा ऑप्शन येणार. याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, सिलेक्ट द प्रोसेस इन विच, आपल्याला प्रोसेस सिलेक्ट करायची आहे ज्याच्यामध्ये इन विच द सिस्टीम इज कम्प्लिटली इन्सुलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. तर सिस्टीम कशी आहे, इन्सुलेट केलेली आहे, आणि इन्सुलेटेड जर असेल तर त्या प्रोसेसला आपण आयडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. कारण आयडियाबॅटिक प्रोसेसमध्ये कशी असते, सिस्टीम थर्मली आयसोलेटेड असते ना, थर्मली आयसोलेटेड म्हणजेच काय, त्याला इन्सुलेट केलेलं असते. जसं आपण थर्मॉसमध्ये बघतो आपण, त्याला इन्सुलेशन लावलेलं असते, आणि हे कशाचं, आयडियाबॅटिक प्रोसेसचं एक्झाम्पल आहे. इन्सुलेशन असते, हीट ट्रान्सफर नाही झाला पाहिजे याच्यासाठी, तर ते कोणती प्रोसेस आहे, आयडियाबॅटिक प्रोसेस. पुढचा क्वेश्चन पहा. पुढे दिलेला आहे आपल्याला, विच ऑफ द स्टेटमेंट इज इनकरेक्ट फॉर आयडियाबॅटिक प्रोसेस. आयडियाबॅटिक प्रोसेससाठी कोणतं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, महत्त्वाचा, इनकरेक्ट म्हटलं त्यानं. मग काय दिलं आपल्याला, सर्वात आधी टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. तर आयडियाबॅटिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होऊ शकते, कारण आयसोथर्मल असतं तर टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, पण आयडियाबॅटिक आहे म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. त्यानंतर देअर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, हे पण करेक्ट आहे. आयडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर होत नाही, म्हणजेच एक्सचेंज होत नाही सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असते का, तर इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट नसते, हे चुकीचं आहे. कारण इंटरनल एनर्जी कशामध्ये कॉन्स्टंट असते, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये असते, याच्यामध्ये इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट नसते, म्हणजे हे चुकीचं आहे. द सिस्टीम इज थर्मली आयसोलेटेड, तर आयडियाबॅटिक प्रोसेसमध्ये सिस्टीम थर्मली आयसोलेटेड असते, म्हणजे हे करेक्ट आहे. त्यानं इनकरेक्ट विचारलं, तर इनकरेक्ट कोणतं आहे, सी नंबरचं, की त्यानं काय सांगितलं, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट आहे म्हणते, तर इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट नसते. मग आता पुढे बघा, पुढे काय दिलं आपल्याला, पुढचा क्वेश्चन, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट फॉर द आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेससाठी तुम्हाला इनकरेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. मग सिस्टीम इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम इट्स सराउंडिंग, थर्मली आयसोलेटेड असते का, तर नाही, हे चुकीचं आहे. बरोबर. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, बरोबर आहे, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असते कारण टेम्परेचर कॉन्स्टंट असते. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, बरोबर आहे. देअर इज एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, तर हीटची एक्सचेंज होते, कारण आयडियाबॅटिक प्रोसेसमध्ये होत नाही, याच्यामध्ये होते, म्हणजे याच्यामध्ये जे सिस्टीम इज थर्मली आयसोलेटेड हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन पहिला झाला. पुढचा क्वेश्चन बघा. परत आपण 15 MCQ कंप्लीट केले, म्हणजे जवळपास 30 MCQ झाले. आता पुढचा MCQ पहा. पुढे काय दिलेलं आपल्याला, इट इज अन हायपोथेटिकल आयडियल प्रोसेस अँड द इक्विलिब्रियम इज अटेन ॲट ईच ऑफ इट स्टेप. बरोबर. तर आयडियल प्रोसेस आहे, हायपोथेटिकल आहे, जे तुम्ही अज्युम करता प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, आणि जे प्रोसेस हायपोथेटिकल असते, प्रॅक्टिकली पॉसिबल नसते, त्या प्रोसेसला म्हणतो आपण रिव्हर्सिबल प्रोसेस. जे काय होत असते, अटेन ज्याच्यामध्ये इक्विलिब्रियम प्रत्येक स्टेपमध्ये असते, म्हणजे एकदम स्लो प्रोसेस आहे असं म्हणतो आपण. बरोबर. तर ते कोणती प्रोसेस आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस, म्हणजे चौथा ऑप्शन होणार. पुढे बघा, पुढे काय दिलं आपल्याला, इन इट्स नेचर इररिव्हर्सिबल प्रोसेसेस. तर इररिव्हर्सिबल प्रोसेस कोणती आहे, तर इररिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, तर इररिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे ज्या प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत, ज्या प्रोसेसमध्ये तुम्हाला नेचरमध्ये दिसतात, म्हणजे नॅचरल प्रोसेस आहेत. आणि नॅचरल म्हणजे ज्या स्वतःहून होतात, आणि स्वतःहून होतात म्हणजे त्या प्रोसेस कशा असतात, स्पॉन्टेनियस असतात. बरोबर, म्हणजे ऑप्शन येणार पहिला. तर इररिव्हर्सिबल प्रोसेस कशा असतात, स्पॉन्टेनियस असतात, ज्या स्वतःहून होतात. पुढचा क्वेश्चन बघा. पुढे काय दिलं आपल्याला, इररिव्हर्सिबल प्रोसेस इज अ, तर इररिव्हर्सिबल नाही, काय म्हटलं, रिव्हर्सिबल प्रोसेस. मग रिव्हर्सिबल प्रोसेस नॅचरल प्रोसेस आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस नॅचरल प्रोसेस आहे का, तर नाही आहे, कारण रिव्हर्सिबल प्रोसेस नेचरमध्ये सापडत नाहीत, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहेत. रिअल प्रोसेस आहेत, रिअल आहेत का, तर रिअल पण नाही आहेत. त्या आयसोबेरिक आहेत का, तर नाही, त्या हायपोथेटिकल आहेत, इमॅजिनरी प्रोसेस आहेत. बरोबर, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. म्हणजे ज्या रिव्हर्सिबल प्रोसेस असतात त्या हायपोथेटिकल असतात, इमॅजिनरी असतात, त्या प्रॅक्टिकली पॉसिबल नसतात. म्हणजे हा 4th नंबरचा ऑप्शन तुमचा आन्सर आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. पुढे काय म्हटलं त्यानं, तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू अँड क्यू सिग्निफाईज दॅट. कोणाची व्हॅल्यू, डब्ल्यू आणि क्यूची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, पॉझिटिव्ह दिली. मग पॉझिटिव्ह जर असेल तर डब्ल्यू पॉझिटिव्ह कधी असते, डब्ल्यू पॉझिटिव्ह कधी असते, जेव्हा वर्क डन ऑन द सिस्टीम असते, वर्क डन काय असते, ऑन द सिस्टीम. आणि क्यू पॉझिटिव्ह कधी असते, जेव्हा क्यू पॉझिटिव्ह कधी असते, हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम, जेव्हा सिस्टीम काय करते, हीट ॲब्सॉर्ब करते तेव्हा. मग अशा दोन कंडिशन तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये दिसतात का, बघा बरं.
तर हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम, सिस्टीमला हीट सप्लाय केली म्हणजे डब्ल्यू पॉझिटिव्ह आहे. वर्क इज डन ऑन द सराउंडिंग, सराउंडिंगवर वर्क आहे म्हणजे इथं डब्ल्यू काय आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे हा ऑप्शन नाही आहे आपला. हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम, सिस्टीमला हीट सप्लाय केली म्हणजे बरोबर आहे, वर्क डन पॉझिटिव्ह येणार. हीट सप्लाय केली म्हणजे हीट काय झाली, पॉझिटिव्ह झाली. वर्क इज डन ऑन द सिस्टीम, सिस्टीमवर वर्क झालं म्हणजे डब्ल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे हे तुमचं करेक्ट आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. हीट हॅज लेफ्ट द सिस्टीम, लेफ्ट झाली म्हणजे निघून गेली म्हणजे निगेटिव्ह आहे म्हणजे हे नाही येणार. वर्क डन ऑन द सराउंडिंग म्हणजे वर्क डन ऑन द सराउंडिंग निगेटिव्ह आहे म्हणजे हे पण नाही येणार. त्यानंतर हीट हॅज लेफ्ट द सिस्टीम, हीट निघून गेली म्हणजे क्यू निगेटिव्ह आहे. वर्क डन ऑन द सिस्टीम पॉझिटिव्ह आहे, पण आपल्याला दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे, तर दोन्ही पॉझिटिव्ह कोणत्या ऑप्शनमध्ये आहेत, तर वर्क डन ऑन द सिस्टीम आणि हीट सप्लाइड टू द सिस्टीम म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन काय आपला आन्सर आहे. पुढे बघा, पुढे काय दिलं आपल्याला, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. आपल्याला काय करायचं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे. मग कोणता इनकरेक्ट स्टेटमेंट, हीट लाईक वर्क इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम, हे प्रॉपर्टी नाही आहे म्हणते सिस्टीमची, कोण, हीट लाईक वर्क. हीट इज अ स्टेट फंक्शन, हे इनकरेक्ट आहे, आपल्याला इनकरेक्टच पाहिजे कारण आपल्याला माहीत आहे हीट काय असते, पाथ फंक्शन असते, पण यानं काय सांगितलं, स्टेट फंक्शन म्हणजे हे इनकरेक्ट आहे. हीट पाथ फंक्शन आहे म्हणजे ऑप्शन तुमचा बी झाला, कारण हीट काय म्हटलं, त्यांना स्टेट फंक्शन म्हटलं, हीट आपल्याला पाथ फंक्शन आहे हे माहिती आहे. पुढचा क्वेश्चन बघा, 1 कॅलरी इज इक्वल टू, 1 कॅलरी काय असते, तर तुम्हाला माहीत पाहिजे 1 कॅलरी म्हणजेच काय असते, 4.184 जूल म्हणजे ऑप्शन कोणता येणार, फर्स्ट. 1 कॅलरी म्हणजे 4.184 जूल. पुढचा क्वेश्चन बघा, द करेक्ट ऑर्डर ऑफ डिफरंट युनिट ऑफ वर्क इज, बघा युनिट कोणकोणते आहेत, एक कॅलरी आहे, एक जूल आहे आणि एक ऑर्ग आहे, असे तुम्हाला 3 युनिट दिलेले आहेत. बघा ऑप्शनमध्ये तेच दिसत आहेत तुम्हाला 3. मग याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर, करेक्ट ऑर्डर पाहिजे. करेक्ट ऑर्डर म्हणजे काय, तर एक तर इन्क्रीजिंग ऑर्डर, एक तर डिक्रीजिंग ऑर्डर. तर या तिघांमध्ये सर्वात मोठा असते कॅलरी, कॅलरीपेक्षा छोटा असते जूल आणि जूलपेक्षा छोटा असते ऑर्ग. त्या व्हॅल्यू पाठ कराव्या लागतील तुम्हाला, तेव्हा माहीत होईल तुम्हाला. कॅलरी याच्यामध्ये सर्वात मोठा, नंतर जूल आणि नंतर काय असते, ऑर्ग असते. मग असं कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ज्याच्यामध्ये कॅलरी सर्वात समोर आहे, नंतर जूल आणि नंतर ऑर्ग, तर असं तुम्हाला ऑप्शन फर्स्टमध्ये दिसते म्हणजे कॅलरी, नंतर जूल आणि नंतर काय आहे, ऑर्ग. आणि एक्स हे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे समजा काहीतरी, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पुढे बघा काय म्हणत आहे पुढचा क्वेश्चन, इन एस आय सिस्टीम युनिट ऑफ वर्क, तर वर्कचं युनिट काय असते एस आय सिस्टीममध्ये, जूल असते. सोपा प्रश्न आहे, तर कोणता येणार, जूल म्हणजे हा ऑप्शन सेकंड नंबरचा. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन काय दिला आपल्याला, वर्क डन बाय द सिस्टीम इज, वर्क डन बाय द सिस्टीम काय असते, सिस्टीमनं वर्क केलं म्हणजे वर्क डन काय आहे, निगेटिव्ह म्हणजे ऑप्शन सेकंड येणार. वर्क डन बाय द सिस्टीम काय असते, निगेटिव्ह असते. त्यानंतर पुढे बघा, पुढे काय येणार, हीट रिलीज फ्रॉम द सिस्टीम, हीट सिस्टीममधून रिलीज झाली म्हणजे निघून गेली, आणि निघून गेली म्हणजे निगेटिव्ह म्हणजे साईन काय येणार, इथं निगेटिव्ह येणार, बरोबर म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन. पुढचा क्वेश्चन पहा, पुढचा क्वेश्चन काय दिलं, इन रिव्हर्सिबल प्रोसेस, कोणती प्रोसेस आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस, ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स डिफर्स बाय इन्फायनाइट सिमली लार्ज व्हॅल्यू. तर हे चुकीचं आहे. ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स इन्फायनाइट सिमली लार्ज व्हॅल्यूनं डिफर कोणत्या प्रोसेसमध्ये करते, इररिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये करते. पण त्यांना आपल्याला विचारलं कोणती प्रोसेस, रिव्हर्सिबल म्हणजे पहिला ऑप्शन रॉंग आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स डिफर बाय इन्फायनाइट सिमली स्मॉल व्हॅल्यू, तर हे करेक्ट आहे, बरोबर. ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स आर इक्वल, हे रॉंग आहे. नन ऑफ दिस, हे पण रॉंग आहे. तर आपलं जे आन्सर आहे रिव्हर्सिबल प्रोसेससाठी ते सेकंड नंबरचं आहे. ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स डिफर बाय इन्फायनाइट सिमली स्मॉल व्हॅल्यू, हे डेफिनेशन आहे रिव्हर्सिबल प्रोसेसची. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन काय दिला आपल्याला, इन एक्सपान्शन ऑफ गॅस, गॅसचं एक्सपान्शन आहे, व्हॉल्यूम ऑफ गॅस, तर व्हॉल्यूम काय होते बघा, तर तुम्हाला माहीत पाहिजे एक्सपान्शनमध्ये काय होत असते, जसं फॉर एक्झाम्पल हा इथं पिस्टन आहे आणि सिलेंडर आहे, याच्या आतमध्ये काय आहे, गॅस आहे. आता हा गॅस जर एक्सपांड झाला तर हा सध्या एवढा व्हॉल्यूम आहे. आता जर गॅस एक्सपांड झाला तर हा काय करते, या पिस्टनला वरती लोटते. मग आता या गॅसचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम एवढा झाला, म्हणजे पहिले व्हॉल्यूम जो होता तो कमी होता, आता व्हॉल्यूम काय झाला, वाढला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की एक्सपान्शन जर झालं गॅसचं तर जो व्हॉल्यूम आहे गॅसचा तो काय होत असते, इन्क्रीज, म्हणजे सेकंड नंबरचं ऑप्शन. पुढे काय म्हणते बघा, इन कॉम्प्रेशन ऑफ गॅस, जर गॅसचं कॉम्प्रेशन झालं तर प्रेशर काय होते गॅसचं बघा. तर कॉम्प्रेशन म्हणजे काय, तर हा पिस्टन आहे समजा, हे सिलेंडर आहे, सिलेंडरमध्ये पिस्टन लावलेलं आहे. आता काहीतरी इथं प्रेशर आहे समजा, इथं काहीतरी काय आहे, प्रेशर आहे. मग
आता जर तुम्ही याचं कॉम्प्रेशन केलं म्हणजे हा पिस्टन खाली येणार, म्हणजे तुम्ही वरतून प्रेशर अप्लाय करणार, बरोबर. म्हणजे प्रेशर काय होणार आहे, तर गॅसचं जे प्रेशर आहे ते प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे, कारण बाहेरचं प्रेशर वाढलं या गॅसवरती, बरोबर. म्हणजे आता प्रेशर काय झालं, इन्क्रीज झालं. म्हणजे जेव्हा कॉम्प्रेशन होते तेव्हा गॅसचं जे प्रेशर आहे ते काय होते, इन्क्रीज होते. हे आपल्यासाठी महत्त्वाचं. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन काय, इन एक्सपान्शन ऑफ गॅस, काय झालं, गॅसचं एक्सपान्शन झालं, पिस्टन मूव्ज. एक्सपान्शन झालं तर पिस्टनचं काय होते बघा, हा पिस्टन आहे. आता गॅस जर एक्सपांड झाला तर गॅस काय करते, या पिस्टनला वरती लोटते, म्हणजे हा पिस्टन असा वरती जाणार, बरोबर. म्हणजे पिस्टन कुठं मूव्ह होत आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन येणार, अपवर्ड डायरेक्शनमध्ये पिस्टन मूव्ह होणार. त्यानंतर पुढे बघा, पुढचा MCQ काय म्हणत आहे, फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. वॉटर फ्लो होत आहे कुठून कुठं, हाय लेवलकडून लो लेवलकडे. तर कोणती प्रोसेस आहे, तर आपल्याला माहिती आहे जर हाय लेवलवरून वॉटर लो लेवलवर येत असेल तर हे वॉटर परत रिटर्न जाऊ शकते का, तर नॅचरली जाऊ शकते का, नाही जाऊ शकत. म्हणजे हे प्रोसेस रिव्हर्स होत नाही. म्हणजे कोणती प्रोसेस आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर हे एक्झाम्पल आहे फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. कोणती प्रोसेस आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग आता पुढे बघा, आता आपल्याला न्यूमरिकल दिलेलं आहे, तर हे न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. काय दिलं, तर 2 मोल्स ऑफ आयडियल गॅस आहे 2 मोल्स, जो एक्सपांड केला. आणि एक्सपांड जर केला म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे V2 काय असते, मोठा असते कोणापेक्षा, V1 पेक्षा. आणि जो P2 आहे तो छोटा असते कोणापेक्षा, P1 पेक्षा. ह्या दोन गोष्टी तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायच्या आहेत. मग आता इथं काय झालं, एक्सपान्शन केलं आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. कोणती प्रोसेस आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आणि रिव्हर्सिबल प्रोसेस असेल फ्रॉम 5 मीटर क्यूब टू 10 मीटर क्यूब, बरोबर. म्हणजे व्हॉल्यूम दिला आपल्याला मीटर क्यूबमध्ये आणि 300 केल्विन म्हटलं आणि वर्कडन विचारलं, आरची व्हॅल्यू गिवन आहे. तर आता वर्कडनचा फॉर्म्युला काय होणार बघा, तर आपल्याकडे WMAX आहे आणि WMAXचा फॉर्म्युला काय असते, -2.303 NRT. तर N किती आहे, 2, R किती आहे, 8.314 आणि T किती आहे, T आहे 300. आणि log टू द बेस 10 काय होणार, log टू द बेस 10 काय असते, V2 अपॉन V1. हा फॉर्म्युला आहे आपला. तर V2 किती आहे आपला, 10 अपॉन V1. तर V1 किती आहे, 2. मग काय होणार, इथं जर तुम्ही टू नाही किती आहे, 5 डिवाइड केलं तर 5 1चा 5 2चा, म्हणजे इथं काय झालं, log 2. आणि log 2चा आन्सर असते 0.3010. हे log 2चा आन्सर आहे. मग आता पुढे काय करणार तुम्ही, काय करावं लागेल तुम्हाला, याचा लॉग, त्यानंतर याचा लॉग, याचा लॉग, याचा लॉग, याचा लॉग, सगळ्यांच्या लॉगचे ॲडिशन. आणि जे आन्सर येणार त्याचा काय काढणार, अँटीलॉग. आणि अँटीलॉग करून हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून पाहावे लागतील. तर हा क्वेश्चन तुम्ही घरी सॉल्व करून पहा, व्हिडिओ पॉज कर जा आणि क्वेश्चन सॉल्व कर जा. आणि जे आन्सर आहे तुमचं, तर त्यांना एक्सपांडेड म्हटलं म्हणजे वर्कडन तुमचं काय असेल, निगेटिव्ह. म्हणजे हमखास पहिला ऑप्शन नसेल, तुमचा ऑप्शन या 3 पैकी एक असेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, घरी हे सॉल्व करून बघायचं आहे आणि आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे काय आलं म्हणून. नंतर पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन काय म्हटलं त्यांना आपल्याला, व्हेन 2 मोल्स ऑफ आयडियल गॅस किती दिला, 2 मोल्स, एक्सपांडेड आयसोथर्मली फ्रॉम व्हॉल्यूम ऑफ 12.5 लिटर टू द व्हॉल्यूम ऑफ 15 लिटर. म्हणजे व्हॉल्यूम दिले आपल्याला 2 अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1 ATM. आणि प्रेशर किती आहे, 1 ATM. आणि विचारलं काय, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ वर्क इन लिटर ATM. वर्क काढायचं आहे. तर वर्क काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, तर रिव्हर्सिबल प्रोसेस आहे का, नाही. म्हणजे फॉर्म्युला काय झाला, -P एक्सटर्नल डेल्टा V, बरोबर. मग -P एक्सटर्नल किती आहेत, आपल्याला प्रेशर दिलेला आहे त्यांना 1 ATM. आणि डेल्टा V म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. तर एक्सपांडेड आहे म्हणजे V2 काय असते, मोठा. तर मोठी व्हॅल्यू आहे 15 आणि मायनस किती येणार, 12.5 छोटी व्हॅल्यू. आणि हे -1 इंटू 15मधून 12.5 गेले तर किती येणार, 2.5. आणि 1 इंटू 2.5 म्हणजे 2.5. आणि साईन कोणता आहे, मायनस. म्हणजे तुमचं जे आन्सर आहे ते येणार फर्स्ट, -2.5 लिटर ATM. तुम्हाला लिटर ATMमध्ये वर्क पाहिजे होतं, म्हणजे पहिलाच ऑप्शन येणार. पुढचा क्वेश्चन बघा, पुढे काय सांगितलं आपल्याला, इफ 200 ml ऑफ इथिलीन किती आहे, 200 ml. आणि 200 ml आहे HCl. म्हणजे बघा, इथिलीन म्हणजे C2H4 हा 200 आहे, HCl किती आहे, 200 आहे. अलाउड टू रिॲक्ट ॲट 2 ATM प्रेशर दिलेला आहे आपल्याला 2 ATM ॲज पर गिवन रिॲक्शन. व्हॉट इज द प्रेशर व्हॉल्यूम वर्क इन जूल. तुम्हाला वर्क पाहिजे कशामध्ये, जूलमध्ये, बरोबर. मग आता बघा काय करणार आपण, तर इथं आपल्याला दिलेला आहे हा 200 आहे, त्यानंतर हा पण 200 आहे, हा 1 मोल आहे इथं, आणि हा पण किती आहे, 1 मोल आहे. 1 मोल म्हणजे किती आहे, 200. तर हा पण इथं 1 मोल आहे, म्हणजे याचा आन्सर पण किती आहे, 200. तर हा सुरुवातचा व्हॉल्यूम झाला V1, हा नंतरचा व्हॉल्यूम झाला V2. मग इथं जर तुम्ही बघितलं तर V1 किती झाला, तर रिॲक्टंटसाठी 200 + 200 किती झाला, 400. कशामध्ये दिलेला आहे, ml मध्ये.
मग याला जर लिटरमध्ये केलं, ml आहे, लिटरमध्ये केलं तर 0.4 होणार लिटर. त्यानंतर V2 किती आहे, तर V2 आहे 200. नंतरचा व्हॉल्यूम हा पण ml मध्ये आहे, त्याला लिटरमध्ये केलं तर 0.2 लिटर. मग आता आपल्याला वर्क डन पाहिजे, तर वर्क डनचा फॉर्म्युला काय असते, वर्क डन असते मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही, बरोबर. मग आता मायनस पी एक्सटर्नल किती आहे, एक्सटर्नल प्रेशर किती दिलेला आहे तुम्हाला 2 ATM. मग हा 2 डेल्टा व्ही, तर V2 मायनस V1. तर मोठा कोण आहे आपला इथं, तर V2 म्हणजे आपल्याला रिॲक्शनसाठी हा V2 आहे. V2 आहे म्हणजे 0.2 आहे, 0.2 मायनस काय येणार 0.4. मग आता हे जर तुम्ही काढलं तर 0.2 मायनस 0.4 काय झाले मायनस 0.2. आणि हे मायनस आणि हे मायनस काय होणार, आन्सर तुमचं प्लस. आणि हे किती आले 0.2 इंटू 2. मग 0.2 इंटू 2 किती झाले 0.4 झाले. म्हणजे तुमचा जो W आहे तो किती आला, तर 2 मायनस 2 इंटू मायनस 0.2 म्हणजेच प्लस किती 0.4. पण हे आन्सर कशामध्ये झालं, लिटर ATM मध्ये झालं. कारण आपल्याला जो व्हॉल्यूम आहे तो लिटरमध्ये घेतला, आपण प्रेशर ATM मध्ये घेतलं. मग याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, जूल. आणि जूलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या 0.4ला 101.3 काय करत असतो आपण, मल्टिप्लाय करत असतो. मग हे कशामध्ये होते, जूलमध्ये. मग आता याला जर मल्टिप्लाय केलं तुम्ही तर काय होणार आहे, तर हा एक पॉईंट आहे इथं, तर हा पॉईंट जर आहे 0.4 आहे, याला जर मी 10 मल्टिप्लाय केलं तर 10 मल्टिप्लाय केलं तर काय होणार बघा. मग 10 मल्टिप्लाय आणि डिवाइड करा, वरती 4 राहील, खाली 10 येईल. म्हणजे हे आन्सर तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं समजा, तर हे जे आन्सर आहे हे येणार आहे तुमचं 40.52 जूल. कॅल्क्युलेट करून पहा, येते हेच आन्सर. तर 40.52 हे तुमचा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय म्हणत आहे, व्हेन 7.86 इंटू 10⁻⁻² kg ऑफ CO2 आर कॉम्प्रेस. CO2 आहे जो कॉम्प्रेस केला त्याचा kg मध्ये दिलेला आहे. आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली, म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस आहे म्हणजे WMAX फॉर्म्युला वापरणार. कोणता फॉर्म्युला येणार, -2.303 nRT log टू द बेस 10. आणि आता पुढे काय येणार बघा, तर 293 केल्विन म्हटलं, वर्क ऑप्टेन म्हणजे वर्क दिलं कशामध्ये, किलो जूलमध्ये, त्याला 10⁻³ करून जूलमध्ये कन्वर्ट करा. इनिशियल प्रेशर आहे किलो पास्कल, प्रेशर दिलेला आहे, कन्वर्ट करण्याची गरज नाही, कारण हे इथं फॉर्म्युला जो लागेल तो लागेल P1/P2. तर हा दिलेला आहे. आणि फायनल प्रेशर सो द फायनल प्रेशर विल बी, तुम्हाला P2 काय करायचं आहे इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग N कसा काढणार बघा, तर तुम्हाला R माहिती आहे, T माहिती आहे बघा, R पण माहीत आहे, T पण माहीत आहे, P1 माहीत आहे, P2 काढायचं आहे. W दिलेला आहे किलो जूलमध्ये, त्याला जूलमध्ये कन्वर्ट करून घ्या. पण N माहीत नाही आहे. मग N काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असते W/m. तर W म्हणजे मास, तर मास किती दिलेला आहे आपल्याला CO2चं, तर हे मास आपल्याला गिवन आहे. M म्हणजे मोलार मास, तर CO2 साठी मोलार मास काढायचा आहे. तर CO2चं मग CO2, तर C म्हणजे 12 आणि 2 वेळा ऑक्सिजन म्हणजे किती 16, म्हणजे किती झाले 12 अधिक 16 दोन्ही 32, म्हणजे किती झाले 44, बरोबर. मोलार मास 44 आणि मास किती दिलेला आहे 7.86 10⁻⁻². ते व्हॅल्यू पुट करा आणि इथं मोलार मास पुट करा, तुम्हाला N भेटेल. आणि जो फॉर्म्युला मी सांगितला त्या फॉर्म्युल्यानं प्रॉब्लेम सॉल्व करा, जे येणार तुमचं ते काढून बघायचं. हे तुम्हाला सॉल्व करून बघायचं आहे. तर व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करून बघा. पुढे बघा, तर हे तुम्हाला नंतर सॉल्व करायचं आहे, लेक्चर झाल्यानंतर आरामशीर सॉल्व करून पहा व्हिडिओ पॉज करून. याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन म्हणजेच शेवटचा क्वेश्चन बघणार आपण. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. तर मॅक्झिमम वर्कसाठी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे, तर बघा इथं त्यांना WMAX म्हटला -2.303 nRT log टू द बेस 10 P2/P1 रॉंग आहे. त्यानंतर WMAX इज इक्वल टू -2.303 nRT log टू द बेस 10 V2/V1 हे करेक्ट आहे, बरोबर. हे करेक्ट स्टेटमेंट आहे. पुढे काय म्हणते बघा, याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला -2.303 nRT log टू द बेस 10 V1/V2 रॉंग आहे. इथं V2/P2 हे पण रॉंग आहे. तर करेक्ट आन्सर कोणतं झालं आपलं, तर करेक्ट आन्सर झालं आपलं सेकंड नंबरचं. तर WMAXचा फॉर्म्युला आहे जो मी तुम्हाला लिहून दिला होता, -2.303 nRT log टू द बेस 10 V2/V1. म्हणजे अशा पद्धतीनं आपण केमिकल थर्मोडायनामिक्सचा जो एक पार्ट होता तो एक पार्ट आपण इथं कंप्लीट केला. आता बाकीचं जे आहे ते आपण पुढील लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तर आज जवळपास आपण 50 MCQ या टॉपिकचे कव्हर केले. आणखी पण पुढच्या लेक्चरमध्ये असेच भरपूर MCQ आपण कव्हर करू. तुम्हाला काय करायचं आहे, हे जे MCQ आपण घेत आहोत हे तुम्हाला व्हिडिओ पॉज करून बघायचे आहेत, परत एकदा सॉल्व करून बघायचे आहेत, तेव्हा तुमची प्रॅक्टिस चांगली होईल आणि CETची एक्झाम तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. कारण आतापर्यंत आपण फक्त 50 MCQ घेतले याचे, अजून चॅप्टर 1/3च झालं, अजून 2/3 चॅप्टर बाकी आहे. तर
तर अजून जवळपास आपण 100 MCQ घेणार आहोत, म्हणजे टोटल आपले 150 MCQ होतील या टॉपिकवरती. त्यामुळे सर्व टाईपचे क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर होऊन जातील. तर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तुम्हाला मी याच्या नोट्स पण काय करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो, तिथून तुम्ही हे क्वेश्चन डाउनलोड करू शकता, म्हणजे तुमच्या प्रॅक्टिससाठी पण हे कामामध्ये येऊन जातील. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, त्यानंतर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याच्यासोबत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.